राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींचा आज निकाल। सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात। आज दिवसभर निकालाचं महाकव्हरेज पुढारी न्यूजवर। छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीची तयारी पूर्ण। मतमोजणी केंद्राबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। मतमोजणी केंद्राला छावणीचं स्वरूप। जालना महापालिकेत आज महापौर आणि उपमहापौर पदाची निवड प्रक्रिया। जालन्याला पहिल्यांदाच मिळणार महापौर उपमहापौर। महापौर पदासाठी वंदना मगरे यांचा अर्ज। भाजप सत्तेत म्हणून संघाला चांगले दिवस असं नाही, तर संघामुळे भाजपचे चांगले दिवस सुरू झालेत। सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान। मुंबई बांगलादेशी मुक्त करण्याची महापौर रितू तावडे यांची घोषणा। मुंबईचा रंग भगवाच राहणार, रितू तावडेंचं विधान। आगामी जनगणनेमध्ये ओबीसींच्या गणनेसाठी स्वतंत्र कॉलम नसल्यानं ओबीसी संघटना आक्रमक। ओबीसी महामोर्चाच्या वतीनं 17 फेब्रुवारीला आंदोलन। सोलापूरच्या मोहोळमधील राखीव ईव्हीएम प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई होणार। राखीव ईव्हीएम सुरक्षा कक्षेत वेळेत जमा न केल्यानं निवडणूक आयोग करणार कारवाई। अल्पवयीन मुलाच्या बोटाला शाई लावल्याप्रकरणी कारवाई। केंद्र प्रमुखांसह संबंधित मतदान अधिकारी निलंबित। कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई। संभाजीनगरमध्ये सीटीईटी परीक्षेदरम्यान महिला परीक्षार्थ्यांना मंगळसूत्र काढायला लावलं। परीक्षा भारतात आहे की पाकिस्तानात, परीक्षार्थींचा सवाल। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून अंबादास दानवेंची महायुती सरकारवर टीका। सीटीईटी परीक्षा केंद्रावरील प्रकाराचा विजय वडेट्टीवार यांच्याकडून निषेध। महिलांना परीक्षेपासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्याला जोड्यानं मारलं पाहिजे, वडेट्टीवारांचा संताप। तर घडलेल्या प्रकरणाची चौकशी होईल, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। सिंधुदुर्गच्या अंगणेवाडीत भराडी देवीच्या यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात। नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती। भराडी देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातून लाखो भाविक दाखल। अमेरिकेनं प्रसिद्ध केलेल्या नकाशात पाक व्याप्त काश्मीर आणि अक्साई चीनचा भूभाग भारताचा भाग म्हणून दाखवला। भारत अमेरिका व्यापार करारानंतर नकाशामधील बदल चर्चेचा विषय। यवतमाळमध्ये उर्दू शाळेत पाकिस्तानी देशभक्तीपर गीतावर नृत्य। भाजपकडून पोलिसात तक्रार दाखल। नागरिकांकडून घटनेचा निषेध। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेकटा इसारवाडी महामार्गावरती भीषण अपघात। कंटेनर आणि ट्रकची समोरासमोर धडक। दोन्ही वाहनातील चालकांचा जागीच मृत्यू। सांगलीच्या शिराळ्यातील वारणावती गावामध्ये 2 बिबट्यांचं दर्शन। नागरी वस्तीतील बिबट्यांचा वावर सीसीटीव्हीत कैद। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। जेजुरी गडावर 2 बैल उधळले। पूजेसाठी आणलेले शर्यतीचे बैल उधळले। नागरिकांची एकच पळापळ। अंडर 19 विश्वचषकावर नाव कोरणारा भारतीय क्रिकेट संघ मायदेशी। युवा खेळाडूंचं जल्लोषात स्वागत। कर्णधार आयुष म्हात्रेची मिरवणूक काढत जंगी स्वागत।